मुंबई आणि उपनगराला पावसानं झोडपलं। सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं। पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम। पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं। दादर स्थानकामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी। वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरील वाहतूक संथ गतीनं सुरू। रस्ते वाहतूक मंदावल्यानं चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं। सीना नदीला आलेल्या पाण्यानं रात्रीपासून नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली। सांगलीमधल्या येरळा नदी पावसामुळे दुधडी भरून वाहू लागली। खानापूर तालुक्यामधल्या वाझरमधील येरळा नदीचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। नीरा नदीतून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रामधील मंदिरं पाण्याखाली। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। सातारा जिल्ह्यामधल्या माणमध्ये मुसळधार पाऊस। दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची तरुणावर वेळ। अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यामधल्या अनेक गावांमधील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीनं पंचनामे करण्याचे राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बारामतीच्या पिंपळी लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालव्याची पाहणी। पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे परशुराम घाटामधील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प। महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल। महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका। मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये भीमा नदीला पूर। रात्रभर झालेल्या पावसामुळे बंधारे पाण्याखाली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।